तर मित्रांनो हे याचा आयडियल जे साऊंड वगैरे असतील ते आपल्याला या प्रकारे मिळून जाईल. आता RPM रेसला आपण थोडं वाढवूया. तर या प्रकारे याचा जो आवाज वगैरे मित्रांनो इंजिनचा ते आपल्याला मिळून. राम राम मित्रांनो, मी तुमचा अनिकेत देखणे पाटील. आज मित्रांनो आपण रिव्ह्यू करणार आहोत महिंद्रा अर्जुन 555 DI अल्ट्रा 1, जे की मित्रांनो आपल्याला डिलक्स मॉडेल येऊन जाते 2026चं. आणि मित्रांनो आजच्या रिव्ह्यूमध्ये तुम्हाला मी याचं स्पेसिफिकेशन, याचं लिफ्टिंग कॅपॅसिटी, त्यासंगत मित्रांनो आपलं जे अर्जुन 555 DI आहे त्यामध्ये वॉरंटी वगैरे किती वर्षाची येते, त्यानंतर याच्यातून फीचर्स काय काय दिलेले आहेत कंपनीद्वारा ते तुम्हाला मी सगळं सांगणार आहे. जर अजून जास्त HP ट्रॅक्टर पाहिजे असेल तर तुम्हाला मग CID इंजिनकडे जावं लागेल. पण मित्रांनो हा जो मॉडेल आहे हा आपल्याला नॉर्मल इंजिन संग येऊन जाते. आणि हे जे मॉडेल वगैरे मित्रांनो हे आपल्याला साईड गिअर संग येऊन जाते. बाकी याच्यामध्ये तुम्हाला सेंटर गिअर वगैरे आपल्याला पाहिजे असेल दुसरे मॉडेल आपल्याला अवेलेबल होतात मित्रांनो. तर मित्रांनो आता चला व्हिडिओ करू स्टार्ट वगैरे. सगळ्यात पहिले मित्रांनो आपण बोलले चाबी वगैरेबद्दल. आपल्या या प्रकारे चाबी वगैरे जाईल. इथं महिंद्राचं लोगो वगैरे मित्रांनो, आणि इथं आपल्या महिंद्राचे प्रॉपर बॅजिंग करून जाते मित्रांनो. जे याच्यात इंजिन रेटेड RPM मित्रांनो ते आपल्याला 2100पर्यंत भेटून जातात. बाकी याच्यामध्ये इंजिन CC वगैरे मित्रांनो ती आपल्याला 3054 CCमध्ये याचं इंजिन आहे, जे की आपल्या 4 सिलेंडरमध्ये येऊन जाते मित्रांनो. बाकी याची BHP वगैरे पाहायला गेलो आपण तर 50 HP ट्रॅक्टरवर येऊन जाते. आणि याचं टॉर्क वगैरे मित्रांनो आपल्याला 187 Nm सगळं येऊन जाईल. बाकी मित्रांनो याच्यामध्ये जे एअर फिल्टर वगैरे दिलेलं कंपनीने त्यामध्ये आपल्याला एअर ड्राय टाईप ड्युअल एलिमेंट आपल्याला याच्यामध्ये जे एअर फिल्टर येऊन जाईल. बाकी आपण जर बघायला गेलो बघायचं कूलिंग सिस्टमबद्दल तर आपल्याला वॉटर कूलंट येऊन जाते. आणि यामध्ये जे क्लच वगैरे ते आपल्याला सिंगल आणि ड्युअल आपल्याला दोन्ही मिळून जातील. बाकी फॉरवर्ड गिअर आपल्याला 8 येऊन जातील आणि रिव्हर्स गिअर आपल्याला याच्यामध्ये 2 येऊन जातील. आणि मित्रांनो याच्यामध्ये जे PTO वगैरे आहे त्यामध्ये आपल्याला रिव्हर्स आणि फ्रंट PTO आपले ऑप्शन करून जाते. बाकी मित्रांनो जो याची PTOचा RPM वगैरे आहे ते आपल्या 540 मल्टीस्पीड होऊन जाईल. त्यासोबत मित्रांनो याची PTO पॉवर वगैरे म्हणजेच की HP तर ती आपल्याला 45 HP संग येऊन जाईल PTOची पॉवर वगैरे फक्त मित्रांनो. आणि याच्यामध्ये डिझेल टँक वगैरे मित्रांनो ते आपल्याला 60 ते 65 लिटरचा मध्ये आपल्याला येऊन जाईल मित्रांनो. म्हणजे तसं कंपनीने 65 लिटर आपल्याला सांगायचं. वेट वगैरे मित्रांनो ते आपल्याला 2350 kg मध्ये याचं टोटल जे वेट वगैरे मित्रांनो ते आपल्याला मिळून जाईल. आणि आपलं जे अर्जुनची टोटल जी लांबी वगैरे मित्रांनो तर ती टोटल लांबी वगैरे आपल्याला 3480 mm मध्ये मिळून जाईल मित्रांनो. आपल्या ट्रॅक्टरची रुंदी वगैरे मित्रांनो तर 1965 mm मध्ये मिळून जाईल. आणि जो याचा ग्राउंड वगैरे असतो मित्रांनो तो आपल्याला मिळून जाईल 445 mm मध्ये मित्रांनो. म्हणजेच की आपल्या चॅनलवरती तुम्ही महिंद्रा युओटेक बघितला असेल त्याच्यापेक्षा जास्त ग्राउंड आपला महिंद्रा अर्जुनचं आहे मित्रांनो, जे की 445 mm मध्ये मिळून जाईल. म्हणजेच की जास्तीत जास्त बघायला गेलो आपण तर 450 mm ग्राउंड वगैरे येऊन जाईल मित्रांनो. बाकी याच्यामध्ये आपले जे व्हीलबेस वगैरे असते मित्रांनो म्हणजेच की मागचा टायर आणि समोरच्या टायरमध्ये डिस्टन्स वगैरे तर ते आपल्याला मित्रांनो 2125 mm मध्ये मिळून जाईल. बाकी मित्रांनो याची जी लिफ्टिंग कॅपॅसिटी वगैरे आहे ती आपल्याला 1850 kg पर्यंत आपली मिळून जाते मित्रांनो. बाकी याच्याच आपण बघायला वॉरंटी वगैरेबद्दल मित्रांनो ती आपल्या 6 वर्षापर्यंत येऊन जाते. आणि राहिली विषयाच्या मिनिमम डाऊन पेमेंट वगैरेबद्दल ती तुम्हाला 1.5-2 लाखच्या जवळपास आपल्याला भरावं लागेल मित्रांनो. बाकी अजून माहितीसाठी तुम्ही शोरूमला येऊ शकता, कॉल वगैरे करू शकता मित्रांनो. आता बघूया आपण जसे याचे नॉर्मल फीचर्स वगैरे असतात मित्रांनो. तर या प्रकारे मित्रांनो याचे जे हेडलाईट वगैरे ते आपल्याला येऊन जातील. या बाजूला आपले पार्किंग छोटे येऊन जातात, तर इथं आपल्या मेन हेडलाईट वगैरे हॅलोजन सेटअपमध्ये येऊन जाते. बाकी तिथं आपल्या इंडिकेटर्स वगैरे येऊन जातील मित्रांनो. बाकी इथं आपल्याला महिंद्राचं लोगो वरून जाते. आणि ज्या बोनेटला तुम्हाला ओपन करायचं असेल तुम्ही असं एकदम लोटायचं आहे त्यानंतर नाही का पूर्णपणे असं ओपन वगैरे होऊन जाते. या प्रकारे याच्यामधलं जो इंजिन वगैरे ते आपल्याला येऊन जाते मित्रांनो, जे की आपल्याला 3054 CC मध्ये आपल्याला येऊन जाते. 4 सिलेंडर इंजिन आहे मित्रांनो. हे तुम्ही बघू शकता हे प्रॉपर इंजिन वगैरे. बाकी याच्यामध्ये दंडी वगैरे दिली जेणेकरून नाही तुम्ही असं फोल्ड वगैरे या म्हणजे असं उभं करू शकतो मित्रांनो. आपण या लावायचं असेल तर आपल्याला असं डायरेक्ट सोडून द्यायचं आहे, जेणेकरून तुम्ही आरामात सोडसाल ते लागणारच नाही मित्रांनो. ही प्रॉब्लेम जाऊ शकते. आता हे बघा तुम्ही एकदम टाईटपणे लागलेलं आहे. बाकी इथं महिंद्राचं लोगो वगैरे येऊन जाईल मित्रांनो. खाली सिल्वर म्हणजे आपले ग्रिल वगैरे येऊन जाते. ब्लॅक आणि सिल्वरचं आपल्या इथं कॉम्बिनेशन करून जाईल मित्रांनो समोर. बाकी खाली आपल्याला याच्यामध्ये तुम्हाला शो वगैरे लावून भेटेल, जे कॅसेस येऊन जाते मित्रांनो. ज्यानंतर आपल्या ट्रॅक्टर वगैरे या प्रकारे आपल्याला शो वगैरे लावता येईल याला. बाकी मित्रांनो टायर्स वगैरेबद्दल आपण जर बघायला गेलो तर समोर आपल्याला MRF कंपनीचे टायर वगैरे जातात. त्याचे टायर वगैरे आपण बघायला गेलो तर 750-16चा टायर वगैरे जाते मित्रांनो समोर. आणि तेच जर आपण जर पाठीमागे जर बघायला गेलो मित्रांनो तर पाठीमागे आपल्याला 14-9-28चा टायर आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला 16चा पाहिजे असेल ते पण तुम्हाला मिळून जाईल मित्रांनो, जेणेकरून तुमचं ट्रॅक्टर जास्त अजून उंच होईल. बाकी मित्रांनो आपल्याला या बाजूला इथं महिंद्रा अर्जुन अल्ट्रा 1 555 DI ची बॅजिंग राहून जाईल. आणि आपल्या डिलक्स मॉडेल मित्रांनो डिलक्सची बॅजिंग आपल्या इथं दिलेली आहे. बाकी याला पण नाही तुम्ही खोलू शकता मित्रांनो, हे बाहेरून जाते. बाकी मित्रांनो याच्यामध्येच तुम्हाला 6 वर्षाची वॉरंटी वगैरे मिळून जाईल ट्रॅक्टरमध्ये. बाकी आपण जर अजून बघायला गेलो या बाजूला पण टेक्निक वगैरे दिलेले फीचर्स वगैरे दिलेले आहेत. आणि प्रॉपर आपण 4 सिलेंडर इंजिन वगैरे मित्रांनो. बाकी टूल बॉक्स वगैरे आपल्या इथं खाली दिलेला आहे, तुम्ही त्यामध्ये टूल्स वगैरे काय पाहिजे असते ठेवू शकता मित्रांनो.
आता ट्रॅक्टरमध्ये चढण्यासाठी आपल्याला तसे 2 फुस्टेप वगैरे दिलेले आहेत आणि डायरेक्ट आपण स्टेरिंगला धरावं लागेल मित्रांनो. आता तुम्हाला मी म्हटलं होतं की PTO फ्रंटचा आणि फॉरवर्डचा याच्यामध्ये गिअर आहे, तर ते आपल्याला इथे येऊन जाईल मित्रांनो. हे PTOचं आहे, तुम्हाला माहीतच असेल. आता हे सध्या आपलं न्यूट्रल वगैरेमध्ये तुम्ही जर समोर लोटलं तर हे आपलं फॉरवर्डमध्ये लागून जाईल, मागं लोटलं तर न्यूट्रल, त्याच्या मागं रिव्हर्समध्ये जाऊ शकते मित्रांनो. हे ते मल्टी स्पीड वगैरे जाईल आपल्याला या प्रकारे. बाकी याच्यामध्ये आपल्या हायलोचा गिअर वगैरे होऊन जाईल. जर हे पण आपला न्यूट्रल होणार नाही मित्रांनो, तर आपला ट्रॅक्टर स्टार्ट वगैरे होत नाही. त्यानंतर मित्रांनो याच्यामध्ये तसं मिडियमचं ऑप्शन वगैरे नाही आहे, पण बाकी आपला जो मेन गिअर वगैरे याच्यामध्ये आपल्याला 4 स्पीड ट्रान्समिशन आहे मित्रांनो. आणि हा मित्रांनो आपल्याला याला पण आपल्याला इंट्रो करावं लागेल, त्यानंतर आपल्या ट्रॅक्टर वगैरे स्टार्ट होऊन जाते मित्रांनो. आता आपण ट्रॅक्टर करूया स्टार्ट वगैरे. हे गिअर राहिला. तर मित्रांनो हे याचा आयडियल जे साऊंड वगैरे असतील ते आपल्याला या प्रकारे मिळून जाईल. आता RPM रेसला आपण थोडं वाढवूया. तर या प्रकारे याचा जो आवाज वगैरे मित्रांनो इंजिनचा ते आपल्याला मिळून जाईल. म्हणजे हा जो ट्रॅक्टर आहे आपल्या ऊसाच्या ट्रॉलीसाठी एकदम बेस्ट ऑप्शन आहे मित्रांनो. किती टनची ट्रॉली असो आरामात उचलते हे. बाकी याच्यामध्ये जे आपल्याला RPM वगैरे असतात मित्रांनो ते आपल्याला फक्त 30पर्यंत येऊन जातील मित्रांनो. बाकी याच्यावरती आपल्या लाईट्स वगैरे, न्यूट्रल वगैरे गिअर झाला का नाही, लाईट्स वगैरे, जो इंडिकेटर्स वगैरे हे आपल्याला मिळून जाईल. बाकी आपलं ट्रॅक्टर किती घंटे चाललेलं आहे हे सगळं तुम्हाला इथे दिसून जाईल मित्रांनो. बाकी तुम्हाला याच्यामध्ये स्टॉप म्हणजे या प्रकारे आपल्या येऊन जाईल, या प्रकारे बंद करावं लागेल. बाकी मित्रांनो इथे येऊन जाते आपली चाबीलासारखी जागा वगैरे, गेला बंद केलं याच्यामध्ये जागा येऊन जाते आपल्याला काय सामान वगैरे ठेवायचं असेल तर. शेडिंग वगैरे मित्रांनो आपल्या ट्रॅक्टर्स आपल्या या प्रकारे येऊन जाईल. 4 स्पोक आहे मित्रांनो हे. बाकी या बाजूला आपल्याला जे याचे हेडलाईटचे फीचर्स वगैरे असतात ते आपल्या या बाजूला दिलेले आहेत मित्रांनो. आणि हे सिंगल इंडिकेटरसाठी दिलेले आहे, हे तुम्ही इथं बघू शकता, हे सिंगल इंडिकेटरसाठी दिलेले आहे. बाकी राहिली गोष्ट हॉर्नसाठी, तर खाली आपल्याला हॉर्न दिलेला आहे, तुम्ही इथं चेकआउट करू शकता. बाकी याच्यामध्ये तुम्हाला खाली अजून काही फीचर्स वगैरे जाणार नाही, तर म्हणजे फोन ठेवण्यासाठी जागावर नाही, तुम्हाला हे खोलावं लागेल. बाकी मित्रांनो या प्रकारे आपला जो साईड गेअरवाला मॉडेल आहे ते आपल्याला मिळून जाईल. बाकी आपले पाठीमागं जसे आपण यंत्र लावतो शेती करताना त्याचे कंट्रोल इथं दिलेले आहेत. हँड वगैरे मित्रांनो आपल्या इथं दिलेलं आहे खाली. आणि हे आपले गिअर वगैरे या बाजूला जातील. बाकी इथं पण एक जण आरामात तसे बसू शकते, दोघंच इथं बसू शकतात, दोघंच या बाजूला बसू शकतात मित्रांनो, ड्रायव्हर संघ बसायचे असेल तर. बाकी मित्रांनो आपल्या इथे येऊन जाईल फ्रंटमध्ये आपल्याला डिझेल टँक वगैरे जे की आपल्याला येऊन जाते 500 लिटर संघ. आणि आता आपण बोलूया याच्या लिफ्टिंग कॅपॅसिटी वगैरेबद्दल मित्रांनो, की याची लिफ्टिंग कॅपॅसिटी वगैरे किती आहे. तर ती मित्रांनो जशी आपले 1850 kg आहे तशी. बाकी याच्यामध्ये तुम्हाला नाही ते टोचन लावायचं बाकी मित्रांनो, ते तुम्हाला ॲक्सेसरी संघ ते लावून भेटून जाईल, म्हणजे डिलिव्हरीच्या मित्रांनो भेटून जाईल लावून तुम्हाला. बाकी सध्या याच्यामध्ये 540 मल्टीस्पीड पेटी वगैरे अवेलेबल आहे मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला खाली हत्ते वगैरे येऊन जातील याच्यावाले. आणि तुम्हाला रातच्या शेतात काम करण्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा इथं लाईट वगैरे भेटलेला आहे, ज्याचे लाईट वगैरे तुम्हाला या प्रकारे होऊन जाईल. याचं कंट्रोल वगैरे दिलेले बंद किंवा चालू इथून करू शकतो आपण याला. बाकी मित्रांनो जे रिफ्टर वगैरे दिले ते आपल्या इथं दिलेले सेफ्टी वगैरेसाठी चांगलं आहे मित्रांनो हे. बाकी याच्या बाजूला तुम्हाला पिन लावायसाठी इथं जागावर दिलेली आहे, तुम्हाला काही लावायचं असेल पिन वगैरे तुम्ही याच्यामध्ये अशी लावू शकता मित्रांनो. तर या प्रकारे आपल्या ट्रॅक्टर वगैरे होऊन जाईल. आणि याची सीट वगैरे मित्रांनो स्लाइडेबल आहे, म्हणजे समोर मागे होऊन जाईल. बाकी लाईट्स वगैरे बघायला गेलो आपण तर यामध्ये आपलं ब्रेक लाईट, रिफ्लेक्टर, इंडिकेटर साईड वगैरे येऊन जातील. आणि रेड आणि सिल्वरचं थोडं याच्यामध्ये कॉम्बिनेशन वगैरे येऊन जाते मित्रांनो, ते की चांगलं आहे मित्रांनो. बाकी खाली आपल्या ब्लॅक वगैरे येऊन जाईल याच्यामध्ये या प्रकारे. आणि या प्रकारे मित्रांनो आपलं ट्रॅक्टर वगैरे ते आपल्याला येऊन जाईल, जे की आपल्या 50 HP मध्ये अर्जुन 555 आपल्याला येऊन जाते. DI मॉडेल आहे, 4 व्हील ड्राईव्ह नाही, आपलं 4x2 मध्ये येऊन जाते. तुम्हाला जर पाहिजे असं 4 व्हील ड्राईव्ह कमेंट वगैरे करा, लवकरात लवकर त्याचा पण रिव्ह्यू आपल्या चॅनलवरती येऊन जाईल मित्रांनो. बाकी आपल्या मराठी चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये मित्रांनो. आजच्यामध्ये एवढंच, राम सांगायला.